श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या घरातील किचन ओटा, गॅस शेगडी किंवा चूल असेल तर चुलीजवळ आपल्याला कोणत्या 4 वस्तू चुकूनही ठेवायच्या नाहीत. या वस्तू जर आपण या ठिकाणी ठेवत असू तर आपल्या घरातील गरिबी, दारिद्र्य हे कधीही संपणार नाही आणि आपल्या घरातील कलह, वादविवाद, कटकटी या ज्या आहेत तर त्या वाढतच जातील. आपल्या जीवनामध्ये आपण खूप कष्ट करत असतो, खूप मेहनत करत असतो आणि बऱ्याच वेळेला आपण जे कष्ट करतो तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही किंवा आपण खूप कष्ट करतो परंतु आपल्याला हवे तसे त्या कष्टाचे फळ मिळत नाही. तेव्हा आपल्या घरामध्येच आपल्याकडून नकळतपणे काही चुका होत असतात. तसेच आपण आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी करतो त्या सर्व गोष्टी आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी करत असतो आणि या गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. तर या प्राथमिक गरजा आहेत आणि यामध्ये सर्वात मुख्य म्हणजे अन्नाची गरज आहे. म्हणजे आपण जे रोजचे जेवण जेवत असतो आणि हे जेवण आपण तयार करत असतो ते म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात, गॅसवरती, शेगडीवरती किंवा चुलीवरती. तसेच प्रत्येक स्त्रीचे आवडते ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर आहे. तिचा बराचसा जो वेळ आहे तर तो स्वयंपाकघरामध्ये जात असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत ती स्वयंपाकघरामध्ये काम करत असते. आपल्या कुटुंबासाठी ती आपल्या किचनमध्ये राबत असते. परंतु जर काही चुका झाल्या तर मात्र त्याचे परिणाम आपल्याला भोगायलाच लागतात आणि त्यापैकीच आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे गॅसजवळ आपल्याला कोणत्या वस्तू या चुकूनही ठेवायच्या नाहीत. बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी या आपल्याला माहीत नसतात आणि त्या गोष्टी जेव्हा आपल्याला माहीत होतात, आपल्या जेव्हा ज्ञानामध्ये भर पडते तर तेव्हा आपण त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अंमलात सुद्धा आणायला हव्यात. आता या वस्तू जर आपण गॅसजवळ ठेवल्या तर आपल्या घरातील जे काही वास्तुदोष आहेत तर या वास्तुदोषामध्ये वाढ होते. घरातील नकारात्मकता वाढते. आपल्या मुलांना अडचणींचा सामना करावा लागतो. घरातील जे कलह आहेत, मतभेद आहेत तर हे वाढतात. तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि जर आपले स्वयंपाकघरच स्वच्छ नसेल, ते जर अस्वच्छ असेल तर अन्नपूर्णा माता जी आहे तर ती सुद्धा प्रसन्न राहत नाही आणि अन्नपूर्णा जी आहे तर ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये वास करत नाही. अन्नपूर्णा मातेच्या कृपेनेच आपण 2 वेळेचे जे जेवण जेवत असतो तर ते तिच्या कृपेने जेवत असतो. परंतु जर आपले स्वयंपाकघरच अस्वच्छ असेल, आपला किचन ओटा जर खराब आपण ठेवत असू तर मात्र आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा जी आहे तर ती राहणार नाही. आपल्या घरामध्ये नकारात्मकतेमध्ये वाढ होईल. तर अशा घरामध्ये कधीही धनधान्याची सुद्धा वाढ होणार नाही तर सतत धनधान्याची कमी भासत राहील. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या स्वयंपाकघराच्या बाबतीत पाळायच्याच आहेत. जसं की अंघोळ न करता आपल्याला जेवण बनवायचं नाही. आपल्या घरामध्ये रात्री बऱ्याचशा जणी काय करतात की खरकटी भांडी तशीच ठेवून ती दुसऱ्या दिवशी घासली जातात, परंतु हे चुकीचे आहे. रात्री झोपण्यापूर्वीच आपल्याला खरकटी भांडे आवरायची आहेत. आपलं जे किचन ओटा आहे तर तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे. किचन ओटा सुद्धा कधीही अस्वच्छ ठेवायचा नाही. आपलं काम झालं की लगेच तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. किचन जे आहे तर ते वास्तुशास्त्राप्रमाणे जर नसेल तर त्याचे सुद्धा दोष आपल्याला लागत असतात आणि वास्तुशास्त्र जे आहे तर ते दिशा आणि पंचतत्वे तर यावरती आधारित आहे. पंचतत्वे जी आहेत तर ती म्हणजे अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश. तर ही पंचतत्वे आहेत. तर ह्या पंचतत्वाच्या आधारे हे वास्तुशास्त्र जे आहे तर ते ठरवले जाते. त्याचे काही नियम आहेत आणि या नियमांच्या आधारेच काही गोष्टी ज्या आहेत तर त्यासुद्धा गोष्टी पाळल्या जातात, ठरवल्या जातात. स्वयंपाकघर जे आहे तर ते आग्नेय दिशेला असते. आणि आता आपण पाहूया की आपण स्वयंपाकघरामध्ये कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्ही जर ठेवल्या तर मात्र आपल्या घरामध्ये शुभ गोष्टी घडतात, माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि आपला शुक्र ग्रह जो आहे तर तो सुद्धा मजबूत होतो. तर या वस्तू म्हणजे बघा, स्वयंपाकामध्ये लागणाऱ्याच वस्तू आहेत. जसं की मीठ आहे, हळद आहे, तांदूळ, तूप. तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या लक्ष्मीप्रिय गोष्टी आहेत. या गोष्टी जर तुम्ही तुमच्या गॅसजवळ ठेवत असाल तर लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा प्रसन्न राहते आणि या वस्तूंमुळे शुक्र ग्रह जो आहे तर तो मजबूत होतो. शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्याला सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्रदान करत असतो, लक्झरियस लाईफ देत असतो. त्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी या वस्तू तुम्ही ठेवू शकता. परंतु कोणत्या वस्तू आपल्याला चुकूनही ठेवायच्या नाहीत तर त्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला तेल जे आहे तर ते स्वयंपाकघरामध्ये आपल्या गॅसजवळ म्हणजे
तुम्ही ज्या ठिकाणी गॅस मांडलेला आहे, गॅस शेगडी मांडलेली आहे, तर त्या ठिकाणी तेल आपल्याला चुकूनही ठेवायचं नाही. आपण जेव्हा स्वयंपाक करतो, फोडणी देत असतो, तर त्यावेळेला तात्पुरते तेल तुम्ही ठेवू शकता, परंतु यानंतर तेल तुम्हाला दुसरीकडे ठेवायचे आहे. कधी-कधी आपण तेलामध्ये काही गोष्टी तळतो आणि 4-5 दिवस ती तेलाची कढई तशीच आपल्या किचनच्या गॅस शेगडीजवळ राहते किंवा आपण ठेवत असतो, तिकडे आपण लक्ष देत नाही, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण तेलाचा संबंध जो आहे तर तो शनिदेवांशी आहे आणि जर आपण असे तेल आपल्या जर गॅस शेगडीजवळ ठेवत असू तर शनीची पीडा निर्माण होऊ शकते, आपल्या मुलांना सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कधीही चुकूनही गॅस शेगडीजवळ तेल आपल्याला ठेवायचं नाही. यानंतर आहे ते म्हणजे पाण्याचे भांडे. आता बघा, पाण्याशिवाय आपण स्वयंपाक करू शकत नाही. स्वयंपाक करताना पाणी जे आहे तर ते गरजेचेच आहे, परंतु गॅसमधून अग्नितत्व जे आहे तर ते बाहेर पडत असते आणि पाण्याचा हंडा जो आहे तर तो जलतत्वाचे प्रतीक आहे. आणि अग्नितत्व आणि जलतत्व तर हे जेव्हा एकत्र येतं तर त्यावेळेला धनहानी होऊ शकते. म्हणजे आपल्या घरामध्ये पैसा न टिकणे किंवा पैसा न येणे, आलेला पैसा जो आहे तर तो वायफळ खर्च होणे, तर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या घडत असतात. घरामध्ये बरकत येत नाही. त्यामुळे तुम्हाला गॅस शेगडीजवळ पाण्याचा हंडा ठेवायचा नाही. तुम्ही गॅस शेगडीपासून थोडासा दूर तो ठेवू शकता. यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला तवा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला गॅस शेगडीजवळ ठेवायचा नाही. आता तव्यावरतीच आपण भाकरी चपाती करत असतो, परंतु आपला स्वयंपाक झाल्यानंतर हा तवा जो आहे तर तो गॅस शेगडीजवळ न ठेवता तुम्हाला दूर ठेवायचा आहे. तसेच स्वयंपाक झाल्या गरम तवा जो आहे तर त्यावरती आपल्याला पाणी सुद्धा टाकायचे नाही. यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला गॅस शेगडीजवळ कोणतेही रोप ठेवायचे नाही. अगदी ते मनी प्लांट जरी असेल तरी आपल्याला ते गॅसजवळ ठेवायचे नाही. तसेच खरकटे जे आहे तर ते गॅसवरचे जे खरकटे आहे, आपलं काम झालं की आपल्याला ते लगेच स्वच्छ करून घ्यायचं आहे. तसेच आपल्याला त्या शेगडीवरती ठेवायचे नाही. गॅस बंद असताना गॅसवरती कोणतेही भांडे ठेवू नये.